1919 मध्ये स्थापना केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरद पवार व मनुष्यबळ विकास मंत्री माननीय नामदार प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत गुरुवार 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कर्मवीर समाधी परिसरात आयोजित केला आहे। याविषयी डॉक्टर अनिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली। एक विद्यार्थी घेऊन या संस्थेची स्थापना झाली। आज 4.5 लाख विद्यार्थी आहेत। कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये आपण काम करतोय, 16 जिल्ह्यांमध्ये काम करतो आहे। पण काळाप्रमाणे जे बदलणारे शिक्षण ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीने बदलत्या परिस्थितीला ह्या विद्यार्थ्यांनी सामोरं कसं जावं लागणार आहे। शिक्षण मिळतंय आतापर्यंत सुद्धा, गेली 100 वर्ष शिक्षण आपण मिळतोय, पण ते शिक्षण उदरनिर्वाहाला पुरेसं आहे का नाही। 16 वर्ष शिकल्यानंतर प्रत्येक मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे हा भाग डोळ्यासमोर ठेवून ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, IT, स्किल, मिलिटरी, स्पोर्ट्स म्हणजे जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारं शिक्षण, थोडक्यात म्हणजे कस्टमाइज शिक्षण। आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन आतापर्यंत पारंपरिक शिक्षणामध्ये म्हणजे विद्यापीठाचे नियम असतील, बोर्डाचे नियम असतील, या नियम पद्धतीच्याही पलीकडचं शिक्षण हे शताब्दीच्या नंतर व या शताब्दीच्या वर्षापासूनच संस्थेनं देण्याचा एक वेगळा उपक्रम घेतलेला तुम्हाला। त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज ॲग्रीमध्ये तुम्हाला आज 1ली ते 12वी पर्यंत ॲग्रीविषयी एकही सब्जेक्ट नाही आहे, पण आज 70% मुलं आमच्याकडे येणार ती शेतकऱ्यांची मुलं येणार आहेत। आता काल आमच्या 5 मुलांनी नॅशनल लेवलपर्यंत अशी शेतीची अवजारं केली की जी उद्याच्या प्रदर्शनामध्ये आम्ही इन्क्युबेशन सेंटरला घेतलेले आहेत। कदाचित एखादा उद्योगपती ते इन्स्ट्रुमेंट घेऊन त्या मुलाची रॉयल्टी किंवा त्याला पेटंट सुद्धा मिळू शकेल। तर ॲग्रीच्या संदर्भातला आज आम्ही पहिलीच्या शाळा 30 सुरू केलेल्या आहेत, आणखीन 20 सुरू करतोय। 11वी-12वीला ॲग्री विषय सुरू करतोय आणि केवळ BSc ॲग्रीकडं मुलांना सगळीकडे प्रवेश मिळेल असं नाही आहे। फी स्ट्रक्चर इतकं प्रचंड असते। आज म्हणून नियोगच्या माध्यमातून आज 5 ठिकाणी ॲग्री स्कूल सुरू केलेलं आहे, रिटेल मॅनेजमेंट सुरू केलेलं आहे, ITचं सुरू केलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स त्याच्यामध्ये विषय आणलेले आहेत। पहिल्यांदाच आपण एक 4थ्या आर्ट्स, सायन्स, कॉमर्सच्या व्यतिरिक्त व्होकेशनलचं एक डिग्रीपर्यंतचं कोर्स आणि याच्यामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे 6 महिन्याचा कोर्स करा, सर्टिफिकेट घ्या, 1 वर्षाचा कोर्स घ्या, डिग्री घ्या, 2 वर्षाचा घ्या, ॲडव्हान्स डिप्लोमा घ्या, 3 वर्षाचा घ्या, डिग्री घ्या, 4 वर्षाचा घ्या, पोस्ट PG डिप्लोमा घ्या, 5 वर्षाचा PG। कोणत्याही लेवलवर तुम्ही आत येऊ शकता, कोणत्या लेवलवर तुम्ही बाहेर पडू शकता। पहिल्यांदाच या देशामध्ये 100 वर्षाचे म्हणजे जवळजवळ 150 वर्षाच्या शिक्षणाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आज एक मोठा बदल घडून आलेला आहे आणि तो रयतनं आज लगेच स्वीकारला आहे। आज 14 कॉलेजेसमध्ये हे प्रकल्प उभे राहिलेले आहेत किंवा सुरू झालेले आहेत म्हटलं तरी चालेल। तसंच ॲग्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला तसंच आम्हाला केवळ फक्त आता इंजिनिअरिंग होऊन होत नाही, जे नवीन जे नॉलेज लागते तुम्हाला त्यासाठी टाटा टेक्नॉलॉजी आणि तुम्हाला STP सायन्स अँड टेक्नॉलॉजी या जगातील सर्वोत्कृष्ट 2 संस्था रयत बरोबर आज काम करायला तयार झालेल्या आहेत आणि त्याचा सगळा खर्च सुद्धा टाटा टेक्नॉलॉजीने उचलला आहे म्हटलं तर हेतू एकच आहे की इथून पुढचा सगळा काळ जो असणार आहे तो बदल असणार आहे। सायन्समधलं तुम्हाला रिसर्च असणार आहे आणि रिसर्चच्या बरोबर टेक्नॉलॉजी बदलणार आहे तुमची। कालपर्यंत तुम्ही आता फोटो काढत होता, कोड्याची फिल्म वापरत होता, आज कोड्या पण वापरताय तुम्हाला, मग ते शिक्षण घेऊन चालणार आहे का तुम्हाला। कालपर्यंत फक्त आवाजाचा फोन होता, आता स्मार्टफोन आलेला आपल्या हातामध्ये। याच्या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत म्हणजे केवळ एक साधी आयडिया त्याच्यापासून एक कंपनी उभी कशी करायची हे टाटा टेक्नॉलॉजीमध्ये आहे। समजा कालच आमच्या श्रीगोंद्याच्या एका विद्यार्थ्याने गवत कापायचं मशीन तयार केलं, जैन इरिगेशनला दाखवलं तर तो कधीचा विद्यार्थी होता, कॉन्व्हेकेशनमध्ये त्याच्या जैनना एवढं आवडलं की त्यांनी 12 मशीनची ऑर्डर दिली त्या मुलाला, नवीन मुलगा। आता हे साधं इन्व्हेन्शन छोटंसं आम्ही आमच्याकडे घेतलं, मग टाटा याच्यावर काय करणार। त्यांनी जे दिलेलं असेल, तयार केलेलं असेल, वेल्डिंग करून घरात नटबोल्ट लावून असणार आहे, त्याचं ते कागदावरचं डिझाईन तयार करतील, त्याच्यानंतर त्याचं कॉम्प्युटराइज डिझाईन करतील, त्याचं 3D प्रिंटिंग काढतील, त्याचं एक प्रोटोटाईप काढतील, त्याचं कमर्शियल टाकतील आणि ते नंतर इन्क्युबेशनमध्ये येईल। ते जाहीर केलं जाईल की या देशातील कोणत्याही इंडस्ट्रीला त्याची जर निर्मिती करायची असेल तर त्यांनी
इथे यावं, त्यांना पाहिजे ते चेंजेस तुम्हाला त्याच्यामध्ये करून मिळतील. किंबहुना एखादा जर स्टार्टअप ज्याला म्हणतो आपण तुम्हाला, तो स्टार्टअप जर एखादा असेल तर स्टार्टअपसाठी कशी मदत करणार तुम्हाला, त्याला एंजल इन्व्हेस्टर्स किंवा सीड कॅपिटल कसं मिळवून देणार. म्हणजे एखाद्या साध्या छोट्या आयडियापासून कंपनी उभी करण्यापर्यंत, त्याच्या आर्थिक बाजूपर्यंत, आणि त्याला नुसतं नाही मेंटरशिप दिलेली आहे, त्याचं पालकत्व सुद्धा त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. पण अशा या देशातील सर्वात 2 मोठ्या संस्था रयत बरोबर आपण काम करतो आहे. नशिबवान आहोत खरं म्हणजे. फक्त अशा पद्धतीचं फक्त अमेठी युनिव्हर्सिटी बरोबर एका खाजगी युनिव्हर्सिटी बरोबरच हे काम टाटांचं सुरू आहे. त्याच्यानंतर त्यांनी निवड केली ती रयतची निवड केलेली आहे. आणि म्हणून हा आगळा वेगळा एक उपक्रम उद्या आपण करत आहोत. त्याच्या जोडीला एक आपण ऑटोनॉमीमध्ये आपण चाललेलो आहोत. काळाच्या गरजेप्रमाणे लागणारं शिक्षण आहे. आता तुम्ही सगळे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत, साताऱ्यात शिकायची सोय आहे का तुम्हाला? अनुभवातनं सगळे शिकत गेलात तुम्ही. आज तुम्हाला टेक्निकल नॉलेज आपण सुरू केलेलं आहे. तुम्हाला फिल्म आहे, म्युझिक आहे, डान्स आहे, एडिटिंग आहे, मास कम्युनिकेशन्स आहे, सगळं त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आणलं. आता बँकिंग वेगळं बदलते तुम्हाला. आपण इंटरनॅशनल बँकिंग आणतोय. आता तुम्हाला एक बँकिंग स्कूल उभं करतोय तुम्हाला. त्याच्यानंतर बायोटेक हा एक मोठा भाग येतोय. आता 65 एकराच्या मध्ये आपण BVG ग्रुपनं तुम्हाला फूड टेक्नॉलॉजीचा केलेला उभा. तर त्यांना लागणारं मनुष्यबळ कुठे देणार आहे? आणखीन जवळजवळ 3 मल्टीनॅशनल बरोबर टाईप करताय की त्यांना लागणारं मनुष्यबळ हे आम्ही तयार करून द्यायचं आहे तुम्हाला. आज रुकडीचा 100 एकराचा प्लॉट आम्ही उभा केला. ऊस आहे, पेरू आहे, आंबा आहे, सोयाबीन आहे, केळी आहे. आता आणखीन एक 4 महिन्यांचं त्याच्यातून उत्पन्न सुरू होईल तुम्हाला. आणि इथं मुलांना स्वतःहून शेतीमध्ये वर्ल्ड क्लास ॲग्रिकल्चरचं शिक्षण कसं घेता येईल. वर्ल्ड क्लास हा पारंपरिक सिलेबस नाही. जे या क्षणाला जो काही बदललेला असेल तो सिलेबस तुम्हाला मिळेल ना. आणि आमचं एक साधा आहे की 16 वर्ष शिकल्यानंतर त्यातल्या प्रत्येक मुलाच्या हाताला काम पाहिजे. आता काल मुलींचं आम्ही कराडला डायरेक्ट मुलींना जर मिलिटरीमध्ये जायचं असेल, कमिशन ऑफिसर व्हायचं असेल, स्वाती माडिकांचं झालं तसंच, तर त्यांच्यासाठी काल कराडला आपण सेंटर उभं केलं. आणखीन एक सेंटर नगरला उभं करतो. सगळीच मुलं IAS LPS तुमच्या UPSCला किंवा MPSCला जाणार नाहीत. किती जाणार? 6 लाख मुलं MPSCला बसली तर 3000 मुलं MPSCला सिलेक्ट होतात. 14 लाख मुलं UPSCला बसली तर 300 मुलं IAS होतात. बाकीच्यांनी काय करायचं? तर बाकीच्यासाठी सर्व स्पर्धात्मक परीक्षेची तयार करण्यासाठी सातारला एक मोठं सेंटर आपण उभं करतो. MPSC UPSC केवळ MPSC UPSC नव्हे तर एक स्पर्धात्मक म्हणजे जगाच्या पाठीवर कोणतीही येणारी स्पर्धात्मक परीक्षेला तोंड देण्यासाठी. आणि आत्ताच्या ज्या स्पर्धा आहेत त्या पुस्तके आहेत. पुस्तकाच्या ऐवजी अनॅलिटिकल स्किल करून जे आहे CSATला जो आता जो वापर केला जातो त्या पद्धतीचं ट्रेनिंग. आता हे ट्रेनिंग देत असताना सुद्धा तुम्हाला कॉलेजला नंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर देण्याच्या ऐवजी आपण 5वी पासून सुरुवात करतोय. 5वी ते 8वी पर्यंत आपण IIT फाउंडेशन सुरू करतोय, जे तुम्हाला JEEला आणि NEETला उपयोगी पडेल. 9वी 10वी 11वी 12वी ज्याला मेडिकलला जायचं आहे, ज्याला इंजिनिअरिंगला जायचं आहे, ज्याला इंडियाला जायचं आहे, ज्याला आर्किटेक्टला जायचं आहे, त्याची तयारी तुम्हाला 9वी पासून तयारी करेल. कारण हे स्पर्धात्मक यूज आहे. सर्वायवल ऑफ फिटेस्ट अँड फास्टेस्ट. ज्यांची जगण्याची क्षमता आहे तेवढे सगळे जगतील, तेवढे पुढे येतील. मी का नाही? म्हणून या रयत शिक्षण संस्थेच्या ग्रामीण भागामध्ये या सगळ्या मुलांच्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे. आणि याला साधा सोपा उपाय कोणता? तर मीडिया. स्वतःचा स्टुडिओ उभा केलेला आहे. यूट्यूबवर स्वतःचं रयत एज्युकेशनल चॅनल केलेलं आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला कधीही यूट्यूबवर ते बघायला मिळेल. स्वतःचं FM बँड आपण म्हणजे एज्युकेशनल FM बँड सुरू करतोय. म्हणजे तुमचं मिरची वगैरे नव्हे तर रयत शिक्षण संस्थेनं एज्युकेशनलचं स्वतःचं चॅनल पुढच्या काही दिवसामध्ये करतोय. एक नॉलेज बँक प्रचंड उभी केलेली आहे. वर्गामध्ये एक शिक्षक, कोणत्याही शाळेचा एक शिक्षक त्यांना जेवढं वाचलं असेल तेवढंच तो वर्गात जाऊन शिकवतोय. पण आज 20,000 PowerPoint प्रेझेंटेशन, 6,000 व्हिडिओज, लाखभर क्वेश्चन्स आणि ई-बुक्सची एक प्रचंड लायब्ररी आपण उभी केलेली आहे. कोणत्याही शिक्षकाला कधीही ते बघता येते तुम्हाला. मी आज एका शिक्षकाच्या मागे जवळजवळ 16,000 शिक्षकांचा एक वर्कफोर्स उभा केला आहे. आणि त्यातनं क्वालिटी एज्युकेशन मुख्यतः सायन्सवरती 300 सायन्स सेंटर्स आपण उभी करतोय. राजीव गांधी सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर्स आपण कदाचित नोव्हेंबरमध्ये त्याचं उद्घाटन करू आपण. ते सेंटर, कलकत्त्याचं सेंटर, मुंबईचं सेंटर, या देशातील सर्वोत्कृष्ट सायंटिस्ट बरोबर काम करण्याची संधी आता आमच्या रयतमधल्या मुलांना मिळालेली आहे. आणि त्याच्यासाठी प्रत्येक शाळेतलं सायन्स सेंटर्स, मिनी सायन्स सेंटर्स म्हणून नुसतं सेंटर्स न उभं करता त्याला पण डिजिटलची
त्याला आपण सोय दिलेली आहे तुम्हाला. डिजिटलपर्यंत आपण तिथं पोहोचलो की त्या मुलांनी त्यांच्याबरोबर डायरेक्ट इंटरॅक्शन सुद्धा करावे. करत असताना SSC बोर्डाचं आपण आता बसतात इंटरनॅशनल महाराष्ट्र शासनाने सुरू केलेलं आहे. इंटरनॅशनल सुद्धा स्कूलचं प्रयत्न सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. यापूर्वीच तावडे साहेबांची चर्चा झालेली आहे. येत्या जूनपासून आपण काही इंटरनॅशनल स्कूलसुद्धा राहायची त्याच्यामध्ये असणार आहे. जसं SSC बोर्ड आहे, जसं CBSE बोर्ड आहे, त्याच्यानंतर ICSEचं बोर्ड आहे, IB बोर्ड आहे, तसं हे इंटरनॅशनल बोर्ड एक असणार आहे. गुणवत्ता, उत्तम पद्धतीची ही गुणवत्ता प्रत्येक मुलाला मिळावी. इंग्लिश मिडियम आपण सुरू केली, त्याचंही कन्व्हर्शन आता आपण CBSE मध्ये आपण करतोय. तुम्हाला अशा पद्धतीचं वेगवेगळ्या प्रत्येक विषयाच्या संदर्भातला जो काही वेगवेगळा भाग आहे आणि याच्यासाठी आमच्या रयत शिक्षण संस्थेतील सर्व आमचे जनरल बॉडीचे सदस्य असतील, कार्यकर्ते असतील, प्रचंड ताकदीनं याच्या मागं उभं आहे. तुकडीचं 100 एकराचं पार्क उभं करत असताना जैन इरिगेशन आमच्याबरोबर उभे राहिले. आता फूड टेक्नॉलॉजीचा आम्ही भाग करतोय तर आमच्याकडे BBG गायकवाड आमच्याबरोबर उभी केली राहिलेली आहे. DGचं आम्ही बँकिंगचं आम्ही उभं करतोय, त्याला नाबार्डचे चेअरमन यशवंत थोरात आणि RBIच्या गव्हर्नर, माझी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, त्यांचं आम्हाला सहकार्य आपल्याला लागतंय. अशा माशेलकरांचं सहकार्य आहे, अनिल काकोडकरांचं सहकार्य आपल्याला आहे. अशा अनेक या देशातील शास्त्रज्ञ ही मंडळी आज रयतच्या मागं आणि संपूर्णपणे शिक्षणाला एक वेगळी दिशा देण्याच्या दृष्टीनं पारंपरिक शिक्षणाची दायरं ही बाजूला ठेवून किंबहुना त्याच्या पुढे जाऊन आमची कॉलेज ऑटोनॉमस झालं, कदाचित क्लस्टर युनिव्हर्सिटी मिळाली तर कस्टमाइज्ड आहे. तुम्ही स्वतःचा सिलेबस ठरवून घ्या, मुलांना त्या पद्धतीचा सिलेबस त्याला दिला जाईल, त्या पद्धतीची डिग्री दिली जाईल. आणि यंदा पहिल्यांदाच आमची जी 2 कॉलेजेस ऑटोनॉमस झालेली आहे, DGचं झालेलं आहे आणि दुसरं झालेलं आहे YCचं. दोन्ही कॉलेजेसमधली पहिली फायनल इयरची बॅच आता बाहेर पडणार आहे आणि त्याला जे सर्टिफिकेट दिलं जाईल ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याच्यावर एक वडाचं झाडाचं चिन्ह आहे. पहिल्यांदाच रयतचा ब्रँड म्हणून तुम्हाला मुलगा हा मार्केटमध्ये येणार आहे. आणि ज्यावेळी तो मुलगा नोकरीच्या बाजारामध्ये जाईल किंवा व्यवसाय करण्याच्या मध्ये जाईल, तो एक उत्तम असला पाहिजे, ते बेस्ट क्वालिटी असली पाहिजे. आणि म्हणून याच्यासाठी हे एवढे खूप जवळजवळ 2 वर्ष आहे आम्ही करतोय. शताब्दी 1 वर्षाची ऐवजी आम्ही 2 वर्षाची केलेली आहे तुम्हाला. आणि शताब्दीमध्ये करत असताना उत्सवी स्वरूप न देता प्रोजेक्ट वाईज आहे. काही ना काहीतरी प्रत्येक शाखेमध्ये नवीन काहीतरी तुमचं घडलं पाहिजे. नवीन एखादी त्याच्यामध्ये सुधारणा झाली, छोटी असू देत मोठी असू देत. एखाद्याने शाखेनं फक्त आम्ही स्कॉलरशिपचे वर्ग सुरू करणार आहे तेवढं सुद्धा पूर्व आहे. दुसऱ्यांनी सांगणार की आम्ही क्लस्टर युनिव्हर्सिटी उभी करणार आहे, तेही आहे. क्लस्टर युनिव्हर्सिटीपासून शाळेमध्ये स्कॉलरशिपला मुलगा आणणं, एक मुलगा आणणं, याच्यापर्यंत असा हा जवळजवळ संस्थेच्या त्या 550-600 शाखा आहेत सगळ्या, बालवाडीपासून ते अगदी PG पर्यंत. स्वतःचं रिसर्च इन्स्टिट्यूट उभी केलेली आहे. 25 विषयाचे PhDs एकाच हेडखाली आपण आणत आहोत तुम्हाला. आणि विशेषतः आता ह्या टाटा टेक्नॉलॉजी आणि STP बरोबर जो आहे मोठा तुम्हाला, ज्याला खरोखरच ज्याच्याकडे आयडियाज आहेत, ज्याला खरोखर ज्याला आपण स्टार्टअप म्हणतो तुम्हाला, हे आत्ताचं युग सगळं स्टार्टअपचं युग आहे तुम्हाला. एखादं नवीन संकल्पना IT चं युग आहे तुम्हाला. एखाद्या नवीन संकल्पनेचा किती आपण एक साधा आपण कालपर्यंतच E-कॉमर्सचा विचार करतो. फ्लिपकार्ट किंवा फ्लिपकार्ट Amazon नाही, फ्लिपकार्टच विकलं काल, वॉलमार्टला विकलं, 1 लाख कोटीला विकलं 10 वर्षापूर्वी. बन्सल बंधूंचं काय वापर आज ओला म्हणा, उबेर म्हणा, Paytm म्हणा, काय येतो फक्त टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही प्रॉपर कसा करू शकता? मग तो वापर तुम्हाला मीडियामध्ये करता आला पाहिजे, एज्युकेशनमध्ये करता आला पाहिजे, फायनान्समध्ये करता आला पाहिजे, ॲग्रीमध्ये करता आला पाहिजे, दैनंदिन जीवनामध्ये कुठंही त्याचा तुम्हाला वापर करता आला पाहिजे. आणि त्याची इतकी वास्ट लिमिट आहे. आज जगातील पहिले 5 कंपन्या काढा. 10 वर्षापूर्वी याच्यातलं ॲपलचं नाव होतं, ॲमेझॉनचं नाव होतं, अलिबाबाचं नाव होतं. गेल्या 10 वर्षात केवळ इंटरनेटने जादू करून आज सगळ्या जगाच्या बाजारावर राज्य केलेलं आहे, केवळ एका इंटरनेटच्या माध्यमातून. अशाच प्रकारचे शेकडो मुलांच्याकडे संकल्पना असतात, पण दुर्दैवाने त्यांना कुठे आउटलेट नाही. आणि म्हणूनच 10 इन्क्युबेशन सेंटर्स, 4 टाटाच्या बरोबर आणि 6 रयत शिक्षण संस्थेची इन्क्युबेशन सेंटर. तुम्ही दिलेली एखादी आयडिया पूर्णत्वास अगदी त्याचं पेटंट घेण्यापर्यंत ही सगळी यंत्रणा आपण ही उभी केलेली आहे. आणि म्हणूनच इथून पुढचा काळ सुदैवाने नशिबानात मुलं जी इथून पुढे शिकणारी आहेत,
नशिबान असतील ती मुलं ती निश्चितपणे एका चांगल्या पद्धतीचं त्यांना पाहिजे त्या पद्धतीचं आणि विशेषतः अफोर्डेबल प्राईसमध्ये आज अनेक युनिव्हर्सिटी येतात, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी येतात, खाजगी युनिव्हर्सिटी येत आहेत. आता तर जवळजवळ टोटल एज्युकेशनचंच एक व्यापारीकरण झालेलं आहे. अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये रयतनं स्वतःची एक वेगळी दिशा घेतलेली आहे, शक्य तितके अफोर्डेबल फीमध्ये. कारण आज शासन काय जवळजवळ तुम्हाला भरतीला बंदी आहे, नॉन सॅलरीही देत नाही आहेत तुम्हाला, आणि नवीन काही सुरू करायलाही परवानगी मिळत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक वेगळेपण, स्वतःचा एक वेगळा रस्ता या संस्थेनं या माध्यमातून उभा केलेला आहे, शताब्दीच्या माध्यमातून. आणि जे संस्थापकांनी अण्णांनी ज्याचं स्वप्न बघितलेलं आहे हे कुठेना कुठेतरी आज साकार होत चाललेलं आहे. आणि ते विशेषतः साताऱ्यात साकार होत आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्या सातारच्या मोठमोठ्या युनिट्स होत्या आपल्याकडे, युनायटेड वेस्टर्न बँक होती आपल्याकडे, आर्यंगला हॉस्पिटल होतं, अर्कशाला होत्या, अजिंक्य तारा होता, त्या देशाची राजधानी होती मराठ्यांची. तर दुर्दैवाने एक एक त्यातलं गळत गेलं. आता फक्त रयतच राहिले आणि संधी पेढे राहिले, ते सुद्धा क्वालिटीचे आहेत का माहीत नाही आता पहिल्याचं. अशा परिस्थितीमध्ये एक नवीन स्वतः करते महाराष्ट्राला एक वेगळी शिक्षणाची दिशा देण्याच्या दृष्टीने हे सगळे मोठे उपक्रम आहेत, खूप मोठे उपक्रम आहेत. थोडंसं काळापेक्षा एक 5 वर्ष आम्ही अगोदर थोडं सुरू करतो या, निश्चितपणे यश त्याला मिळेल. तर मागं आमच्या खूप चांगली माणसं, काम करायला माणसं खूप आहेत. आणि अजूनही या आपल्याबरोबर काही मंडळी अजूनही CSRच्या अंतर्गत चर्चा चालू आहे, ते काही करू शकणार आहे. ते म्हणून पहिल्यांदाच इंडस्ट्री आणि संस्था एज्युकेशन त्याचं पहिल्यांदा आपण संबंध लावतो डायरेक्ट. आणि आता एक वर्ष आणखी आणली. आम्ही तेवढंच नाही केलं तर मराठवाड्यातनं आणि विदर्भातनं 60 मुलं आणि मुली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची त्यांच्या घरी जाऊन घरातनं गोळं करून आणली. इथं साताऱ्याला त्यांचं शिक्षण देतोय. शिक्षण त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएट होऊनपर्यंत त्यांचं शिक्षण मोफत देतोय आणि प्लस त्यांना नोकरीचे ॲश्युअर्ड केलेलं आहे. आता ही शाळाबाह्य मुलं आहेत. ही शाळाबाह्य मुलांच्या आणण्याच्या दृष्टीनं प्रायमरीचा हा तो भाग आहे. आणि रेतमध्ये प्रायमरी हार्डली इथे आमच्या 2 ते 3 शाळा आहेत फक्त तुमच्या. आणि तिथं सुद्धा जागेचा तुम्हाला शासन नवीन परमिशन देत नाही. घ्यायचं असेल तर विनाअनुदानित तुम्ही घ्या. जिथं जागा कुठे आहेत, नगरपालिकेच्या शाळा मोकळ्या जागा आहेत, जिल्हा परिषद मोकळ्या आहेत, तिथं जायला कोणी तयार नाही. सगळी गर्दी आहे आमच्याकडे. हे सांगते पण अण्णांचा प्रमुख उद्देशच हा होता की नाही शिक्षण, अण्णांचं शिक्षण, अण्णांचं केवळ तेवढंच नव्हे, अण्णांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 13 जणांना परदेशी पाठवलं. लंडनला त्याने हॉस्टेल सुद्धा काढलं. घेत असताना मुलं ही हुशार मुलं, केवळ फक्त शिक्षण हा त्याने ब्रॉड ठेवलेला होता की कमीत कमी ज्यावेळी अण्णांनी शिक्षण सुरू केलं त्यावेळी 95% हे तुमचं अज्ञानी होते. म्हणजे पाटणमध्ये त्यावेळी सुद्धा किंवा सातारा जिल्ह्यातील 11 तालुका, सातारा सांगलीतील 11 तालुक्यामध्ये एकही हायस्कूल नव्हतं. ही त्यावेळीची परिस्थिती होती. त्यावेळी सयाजीराव पहिलं हायस्कूल सुरू झालं साताऱ्यात. तसंच अण्णांनी 578 व्हॉलंटियर शाळा काढल्या ज्याची जरुरी आहे. आणि हे करत असताना एकटी रयत पुरणार नाही आहे सगळ्या. आज महाराष्ट्रात देशामध्ये 24,000, महाराष्ट्रात 24,000 माध्यमिक शाळा आहेत. रयतच्या किती तो 450, 3% सुद्धा नाही आहे तुम्हाला. हा 97% भाग हा खाजगी शिक्षण संस्थांचा आहे. शासनाच्या आज 75,000 शासनाच्या माध्यमिकच्या प्रायमरी शाळा आहेत तुम्हाला. ही जबाबदारी शासनानं आहे. हा रयतकडे जबाबदारी निश्चित घेईल, पण आज शासन अनुदान देते का? या क्षणाला 2,000 जागा रिकामी आहेत संस्थेची. त्यांच्या शिक्षकाचा पगार सगळा संस्था देते. केवळ विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. आज बंगलोरीला जावा, विद्यार्थी संख्या किती हो शाळांमध्ये? 50 आहे. खरोशीला जावा 45 आहे. जिंती पाटणला जावा 50 आहे. पण यातली कोणतीही शाळा रयतनं बंद केलेली नाही आहे. शासनाने शिक्षक नाही दिले तर आमच्या स्वतःच्या खर्चाने या शाळा चालू ठेवलेल्या आहेत. माळीन म्हणा, चांग्याचा पाडा, पडवळपाडा, मोरांडा, या सगळ्या आदिवासी एरियातल्या शाळा आहेत. या सगळ्या संस्थेने एकही शाळा बंद केली नाही, ही चालू ठेवली. पण शासनानं 1000 शाळा बंद केल्या, पण आम्ही केलेली नाही. आता पैठण म्हणत असाल तर रायगडमधल्या रिमोटमधल्या आहेत 2 मुलं आहेत, फक्त 2च मुलं आहेत. 10 वर्षापूर्वी गावात त्या 2च पोरं जन्माला आली आणि त्या शाळेत आता 2च आहेत. तरी ती शाळा चालू आहे, पूर्ण आहे. सगळ्या शाळा आमच्या दिल्या, त्या सगळ्या बांधून दिल्या. जवळजवळ चांगल्या शाळा आहेत. सगळीकडे आज डिजिटल आहेत. LCD दिल्यात, लॅपटॉप दिले, सॉफ्टवेअर दिले, सायन्स मॅथ्सच्या लॅब दिल्यात. आता स्मार्ट बोर्ड सगळ्या शाळांना देतोय. जी मुलं आमच्याकडे येत आहेत त्यांना वर्ल्ड क्लास एज्युकेशन. फक्त एक गोष्टी कमी पडते, निश्चितपणे कमी पडतोय, कम्युनिकेशन स्किल. याच्यासाठी सुद्धा शासनानं जर थोडीशी मदत केली तर आपण ती सुद्धा जे
एक त्रुटी आहे निश्चितपणे. तर केवळ रयतपुरते नाही, महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला जो मराठी मीडियमचं शिकतोय त्याला ही त्रुटी आहे. तुम्हाला ती त्रुटी भरायला आम्ही अनेक वेळा चर्चा झालेली आहे. जोपर्यंत ही भरती सुरू होत नाही आणि त्यासाठी केवळ कम्युनिकेशनचा शिक्षक द्यावा अशी आम्ही विनंती केलेली आहे. तुम्हाला एखादा शिक्षक कमी करा, पण कम्युनिकेशनचा आपला महाराष्ट्रीयन विद्यार्थी ज्ञानाला अप्रतिम आहे, पण एंट्रीला गेल्यानंतर तो कमी पडतो. त्यामुळे अण्णांनी केलं ते त्या काळामध्ये ती जरूर हॉस्टेलची 15 तालुक्यात जर तुम्हाला शाळाच नसेल तर पहिली गोष्ट कोणती पाहिजे तर हॉस्टेल आहे. म्हणून पहिलं सातारचं हॉस्टेल, पहिलं काल्याचं सुरू केलं. काल्याच्या अगोदर त्यांनी दुधगावला सुरू केलं, त्याच्यानंतर काल्याचं सुरू केलं, नेरळाचं सुरू केलं आणि नंतर मग सातारचं सुरू केलं तुम्हाला. आणि त्याच्यानंतर जिथं शाळा त्याच्या अनुषंगानं हॉस्टेल, मग देवापूरला काढलं, मेहमानगडला काढलं, जिथं जिथं असेल त्याला. तर त्या काळात 10-15 किलोमीटरच्या परिसरातील मुलांना राहण्यासाठी. आता कॉलेज काढलं तरी हॉस्टेलला आज मुलं नाही येतो. आज आम्ही 5 महिला हॉस्टेलची बांधून घेतली. कुसेवरायांचं आहे, त्याच्यानंतर लोणंद मुलांचं हॉस्टेल आहे, त्याच्यानंतर आज या शिरवळला आहे. पण आज येणारी मुलांच्यासाठी आज ट्रान्सपोर्टेशनची सोय इतकी चांगली झाली आहे सगळ्यांची तुम्हाला. आणि परत बसचं पास मिळतोय, 12 रुपयांनी मोफत शिक्षण आहे सगळं. त्यामुळे तुम्हाला राहायला सुद्धा हॉस्टेलला मुलं नाही येत आपल्याला. आता शाळा बाह्य आहे तो शासनाचा प्रश्न आहे. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक मुलाला वर्ल्ड क्लास एज्युकेशन मिळावं एवढी आमची अपेक्षा आम्ही देतोय. आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करतो. अडचणी अनेक आहेत, त्या सगळ्या गोष्ट कोणतीही नाही. तो कार्यकर्ते आहे, पक्ष म्हणून आमच्याकडे कोणी नाही. रयतमध्ये 100 वर्षामध्ये इलेक्शन झालेली नाहीये. जर पक्षाचं असतं तर कुठं इलेक्शन झाली नसते. लोक टोटल लोक जे आहेत, जर तुमचे राजकारणाचे जोडे बाहेर काढून ठेवून इथं काम करायचं आहे. इथं 1 for 1 आम्ही तुमची निवड करण्याची प्रक्रिया. चेअरमन कोणी सांगा ना मला, कोणत्या पक्षाचे पक्ष नसता. रयतमध्ये पक्ष नाही. रयतमध्ये एकच रयत पक्ष आहे, दुसरा कोणता पक्ष नाही. त्यामध्ये कधीच नाहीये. केव्हाही तुम्हाला दाखवतो, आता मी दाखवू शकतो. उदयनराजे म्हणतात की ज्यावेळेस रयतची घटना लिहिली एक तरतूद केली होती की संस्थेचा अध्यक्ष जो आहे तो पदसिद्ध मुख्यमंत्री असला नाही. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. 1935 सालापासून कधीच नाही. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य अध्यक्षांची निवड करणे हे कधीच नाही झाले. त्याच्या अगोदर रयत शिक्षण संस्थेचे पहिले अध्यक्ष कोण होते माहितीये? सातारचे त्यावेळेचे कलेक्टर हमीद अली. दुसरे अध्यक्ष कोण होते? राब काळे. तिसरे अध्यक्ष कोण होते? मुथा शेठजी. चौथे अध्यक्ष कोण होते? मुकादम. 5वे अध्यक्ष कोण होते? बाणू नलोडे. याच्यातला कोण मुख्यमंत्री होते एवढं सांगा मला. दरवर्षी का नाही मला माहिती, आय डोंट नो. कारण संस्थेच्या घटनेमध्ये कुठेही नाही आहे. नलोडे, बाणू नलोडे सातारचेच होते, पंचमुखीचे इथंच राहत होते. बंडोगोपाळ मुकादम कुसूरचे. मुथा शेठजी तर सातारचेच होते. राब काळे सातारचे वकीलच होते. हमीद अली सातारचे कलेक्टरच होते. एक नाही लागलं. दुर्दैवाने काय झालेलं आहे की 2013 पर्यंत आपण रयत शिक्षण संस्थेनं हे सगळं काम करत असताना जवळजवळ 160 विनाअनुदानित ज्युनियर कॉलेजेस वगैरे आहेत. शासन त्याला एकही नवीन पैसा कधी आणि देणार नाही. आणि जे पालक जे फी देतात 6,000-7,000 तेवढ्या ह्याच्यामध्येच आपल्याला भागवा लागतं. आणि म्हणून कमी पगारामध्ये हे शिक्षकांनी कामं केलेली आहेत. तोपर्यंत 2013 पर्यंत या शिक्षकांनी ज्यांनी 4 वर्ष 5 वर्ष कामं केली त्यांना संस्थेच्या मुख्य प्रवाहामध्ये सिलेक्शन म्हणून आपण आणत होतो. 2013 पासून शासनानं टोटल भरती बंद केलेली आहे आणि त्याच्यानंतर परीक्षा घेऊन CET घेऊन त्यांनी हा नियम लावला आहे. आता शासनाचा हा नियम संस्था तोडू शकत नाही आहे. पण शासन पगार देणार म्हणतात तर संस्था काय करू शकणार. त्यामुळे संस्थेची ती अडचण झालेली आहे. विद्यापीठाची प्रोसेस नाही, आता आम्ही क्लस्टर आहे. 2 विद्यापीठ, त्याच्यामध्ये 2 भाग आहेत की खाजगी विद्यापीठ आहे, डीम युनिव्हर्सिटी आहे आणि क्लस्टर युनिव्हर्सिटी आहे. खाजगी विद्यापीठ आणि डीम युनिव्हर्सिटी या दोन्हीमध्ये शासन एकही पैशाचं ग्रँट देणार नाही. आम्ही जे मागतो आहोत ते साताऱ्यातील 3 कॉलेजेस किंवा त्या 3 कॉलेजेसला जोडून शासनानं परमिशन दिली तर बाकीचे कॉलेजेस या सगळ्यांचा पगार शासन करणार. नॉन टीचिंगचा पगार शासन देणार. आता जेवढ्या पोस्ट आहेत तेवढ्या सगळ्या पोस्ट प्रोटेक्टेड म्हणजे गव्हर्नमेंट एडेड युनिव्हर्सिटी, पण तुम्हाला ॲटोनॉमी देणार.
आणि तुमच्या ज्या परिसरातील जी कॉलेजेस आहेत या इन्फ्रास्ट्रक्चर, आता वायसीचं इन्फ्रास्ट्रक्चर जर उद्या समजा पाचवडला वापरायचं असेल म्हणा, कराडला वापरायचं असेल म्हणा, नागठाण्याच्या कॉलेजला असेल म्हणा किंवा LBS ला वापरायचं असेल तर ते तुम्हाला मिळेल.